नमस्कार मित्रांनो, मी यश पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे पुण्याला. तर आपल्या लिस्टमध्ये आज 2 मंदिर आहेत. तर आता टायमाच्या हिशोबाने आपण जाणार आहे. पहिला आहे श्री नारायण धाम आणि दुसरा आहे श्री स्वामीनारायण मंदिर. तर आता जर लवकर पोचलो आपण तर आपण जाऊ पहिला श्री स्वामीनारायण मंदिरला, आणि जर थोडा लेट झालो तर आपण श्री नारायण धामवर जाणार आहे. तर आता जीवन आलेलं आहे आणि आम्ही आता निघणार आहे. आता सध्या मर्याच्या मंदिराजवळ आहे, तिथे दर्शन करून आपण निघू. मित्रांनो, आम्ही आता खंडाला घाटात आहे आणि इथला व्ह्यू एकदम सुंदर आहे. म्हणजे पाऊस पडून गेलेला आहे. आता सध्या आम्हाला धुका तर नाही भेटला, पण इथं बघायला एकदम भारी वाटतं. एकदम सुंदर व्ह्यू आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. तर व्ह्यूचा आनंद घेत घेत आम्ही 2 तासात लोणावळ्याला पोचलो श्री नारायणी धाम मंदिराजवळ. तर ही बघा, ही इथली कमानी आहे. इथून आपण आता आतमध्ये चाललो आहे. तर मित्रांनो, आम्ही पोचलो. आता आम्हाला पोचायला वाजले 10. तर आता लेट झालो आम्ही, म्हणून आम्ही श्री स्वामीनारायण मंदिर कॅन्सल केला आणि आम्ही आता आलो आहे श्री नारायण धाममध्ये. तर इथं आम्ही आता बाईक पार्क केलेली आहे. इथं बाईक पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग फ्री आहे. तर आता चाललो आहे आतमध्ये. तर आतमध्ये येताना आपल्याला दोन्ही साईडला गार्डन आणि गार्डनच्या मधूनच एक असा रस्ता दिसेल. मध्येच हा एक मोठा फाउंटन आहे. तर मस्त एकदम सुंदर. आता आपण चाललो आहे मंदिराजवळ. तर समोरच आपलं आता मंदिर आहे. तर मित्रांनो, इथं फ्री शूज काउंटर आहे. इथं आपण पहिला आपले चपला काढायची आहेत. तर आता आम्ही मंदिरात चाललो आहे. मंदिरात जाताना आपल्याला हे अशा सफेद पायऱ्या आणि पूर्ण मंदिर हा मार्बलने बनवलेला आहे. तर वर आल्यावर आपल्याला लगेच समोरच दर्शन होतात दुर्गादेवीचे. हे बघा. मंदिरात आल्यावर सर्वात पहिला दर्शन करतो आपण विघ्नहर्ता म्हणजेच गणपती बाप्पाचे. तर बाप्पाचे दर्शन करून झाल्यावर पुढं आल्यावर आपल्याला दर्शन होतात दुर्गादेवीचे. तर ही बघा, किती सुंदर ही अशी मूर्ती सजवली आहे पूर्ण हिऱ्याने. तर देवीचं दर्शन करून झाल्यावर आपण पुढे येतो. पुढे आल्यावर आपल्याला दर्शन होतात श्री सालासर हनुमानजी म्हणजेच बजरंगबलीचे. तर मित्रांनो, दर्शन केला. महाराजांनी, गुरुजींनी म्हणजे आम्हाला विचारला कुठून आले. आम्ही ठाण्यावरून आले सांगितला. तर त्यांनी आम्हाला आतमधून स्पेशल प्रसाद आणून दिला. म्हणजे हा बघा, हा लाडू आतमधून आणून दिला महाराजांनी आम्हाला. तर दर्शन झाल्यावर आपल्याला तिथं प्रसाद पण भेटतो. तर हा नारळाचा प्रसाद आहे. दुसरा लाडू आहे. मंदिरात देवासमोर बसण्यासाठी सगळीकडे कार्पेट अंथरलेले आहेत व ज्येष्ठ नागरिकांसाठी खुर्च्यांची पण सोय आहे. इथं आम्ही थोडा टाइम बसलो होतो मंदिरात. आता मंदिराच्या बाहेर पण फिरणार आहे. इथं पण अजून आहे काहीतरी माहिती नाही आपल्याला. आता आपण जाऊ आणि बघू. मित्रांनो, आता आम्ही मंदिराच्या बाहेर आहे आणि इथं एक पूर्ण मोठा गुलाबाचाच बाग आहे. थांबा दाखवतो तुम्हाला. पूर्ण गुलाब आहे. हे बघा, सगळी गुलाबाची झाडं. इथे छोटेसे पॉटमध्ये असा हा कमळाचा फूल आहे आणि इथं एक कमळाचा. हा बघा, हा बाग आणि याच्याच बाजूला मंदिर.
मंदिराच्या एंट्रीच्याच राईट साईडला आपल्याला देवसामान पण मिळेल, म्हणजेच आपल्याला काही ओटीचं सामान किंवा हार वगैरे घ्यायचे असतील तर ते आपल्याला इथं राईट साईडला मिळून जातील. हे बघा इथे असे छोटेसे स्टॉल आहेत. तर मित्रांनो, मंदिराच्या बाजूला इथं गौशाला पण आहे आणि इथं सगळ्यांना प्रत्येकाचं एक एक नाव आहे बघा, प्रत्येक गाईचा. मंदिराच्या मधोमधच आपल्याला श्रीकृष्णांची अशी सुंदर मूर्ती पाहायला मिळेल. तर मित्रांनो, दर्शन करून आम्ही निघालो आता मंदिराच्या बाहेर. आम्ही इथं पार्किंगमध्ये, तर इथून आपण आता जाणार आहे एकविराईच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, पायथ्याजवळ दर्शन घेऊन आम्ही आलो, कारण की खूप गर्दी आहे आणि आम्ही परत वरती गेलो तर खूप उशीर होईल. तर आम्ही पायथ्याजवळ दर्शन घेऊन आलो आणि इथं आता हॉटेलवर थांबलो आहे जेवायला. त्या जीवांनी नॉनव्हेज घेतलं आहे आणि मी व्हेज घेतलेला आहे. आम्ही निघालो, आता जेवण झालं आमचा. आता आम्ही खंडाला घाटात थांबणार आहे फोटो काढायला.